गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत। महालक्ष्मी सरस प्रदर्शन सुरू आहे, तुम्ही भेट दिलेली आहेत। काय नेमकी कन्सेप्ट आहे, किती महिलांचे स्टॉल इथे दाखल झाले आहेत? महालक्ष्मी सरस हे एक्झिबिशन आपण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून भरवतोय, परंतु मागच्या 5-7 वर्षांमध्ये आपण याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपण होताना पाहिलेले आहेत। नागपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालं, जवळपास 14 कोटीचं टर्नओव्हर त्या एक्झिबिशनमधनं 10-12 दिवसांमधून झालं। वाशीला काही दिवसांपूर्वी झालं, 24 कोटीचं आपण टर्नओव्हर पाहिलं। आता मुंबईचं एक्झिबिशन होत असताना कमीत कमी 40 कोटीचं टर्नओव्हर व्हायची आमची अपेक्षा आहे। आज हा बदल आम्ही जो होताना पाहतोय, मुंबईसारखं मार्केट जेव्हा उपलब्ध होतं ग्रामीण भागामधल्या महिला बचत गटांसाठी किंवा महिलांसाठी, त्यावेळेस माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे की प्रत्येक भारताची महिला ही लखपती झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे। मला वाटतं अशा एक्झिबिशन्सच्या माध्यमातून त्याला मदत होते, ह्या उद्देशाला मदत होते। आणि विशेष म्हणजे आम्ही आता आपण पाहिलं की जवळपास 500च्या आसपास स्टॉल आहेत। 12 दिवसाचे हे एक्झिबिशन असणार आहे। तरुणी देखील ह्या उद्योगामध्ये उतरत आहेत। म्हणजे मी काही दिवसांपूर्वी सांगलीला होतो, एका तरुणीने फेस पॅक म्हणजे एक कॉस्मेटिक प्रोडक्ट तयार केले जे फ्लिपकार्टवरती विकलं जातं आहे। मला वाटतं सांगलीची एक मुलगी फ्लिपकार्टवरती जेव्हा ती रजिस्टर होते तेव्हा तिचं टॅलेंट किती आहे आपल्याला लक्षात येतं। म्हणजे अशा एक्झिबिशनच्या माध्यमातून किंवा अशा योजनांच्या माध्यमातून तरुण उद्योजक तयार करणं हा जो उद्देश आहे तो मला वाटतं कुठेतरी साध्य होतोय। सगळ्यांच्या मोबाईलवरती एक भारत सरकारचा मेसेज आला आणि काही प्रमाणामध्ये घाबरल्यासारखे झाले। काय नेमका हा मेसेज आहे, काय त्यांना द्यायचा संदेश? मला वाटतं ही एक डिजिटल मॉक ड्रिल होती असं म्हणायला हरकत नाही। आजपर्यंत आपण सार्वजनिक ठिकाणी अशा मॉक ड्रिल आपण होताना पाहत होतो, मॉल्समध्ये किंवा अन्य ठिकाणी। मला वाटतं ही डिजिटल मॉक ड्रिल होती। भारतामधला प्रत्येक नागरिक हा अलर्ट असला पाहिजे, त्याकरता असलेली ही मॉक ड्रिल होती। या प्रकारे जागतिक पातळीवरती जे काही युद्धसदृश परिस्थिती आहे त्याच्या आधारावरती कुठेतरी हे मॉक ड्रिल आहे, जे युद्धजन्य परिस्थिती आहे इतर देशांमध्ये तशी काही परिस्थिती। एमर्जन्सी ही कुठल्याही पद्धतीची असू शकते, ती नॅचरल असू शकते, ती अननॅचरल असू शकते। तर कुठल्याही पद्धतीच्या एमर्जन्सीला आपण तयार राहिलं पाहिजे, ह्या उद्देशानं हा अलर्ट असतो। तर एक भोरमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची घटना घडलेली आहे, स्थानिक आंदोलन करत आहेत, कसं बघता या घटनेकडे? नाही, मला वाटतं ज्यावेळेला अशा घटना घडतात नक्कीच वेदना होतात आणि अशा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची क्षमा मिळता कामा नये, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। नक्कीच ह्या खुर्चीवरती बसलेला असताना आमचे तेच प्रयत्न असते। कुठेतरी कायद्याचा धाक कमी झालाय का? कारण वारंवार अशा घटना घडताना पाहायला मिळतात, आरोपींना चाप बसत नाहीये। नाही, कायद्याचा धाक नाही मी असं म्हणणार नाही। एका व्यक्तीने हे कृत्य केलं म्हणून सगळ्यांच्या मध्ये पूर्ण प्रशासनाच्या बाबतीमध्ये असा गैरसमज असणं काही असाचं काही कारण नाही। म्हणून मला वाटतं एका व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे, नक्कीच त्याला ती शिक्षा होईल। आपण जी शिक्षा होईल आणि जी घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि कायद्याच्या द्वारे जी आहे ती शिक्षा करू असं योगेश कदम म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिल संघर्षराजने एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.